मास्टर, मोस्ट डेंजरस बॅटर, सर्वाधिक महत्वाचा फलंदाज, सर्वात गुणवान खेळाडू, ॲटिट्यूड वाईज द बेस्ट प्लेयर ऑफ अंडरआर्म क्रिकेट, मिस्टर वन अँड ओनली मॅच विनर VK सायल संजय आळुंजेकर. यासाठी या खेळाडूचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. बालाजी भक्त मंडळाचे अध्यक्ष देवीदासजी आडवरेकर यांना विनंती करेन की आपण पहिला सन्मान करावा. सायल आडवरेकर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सायल आडवरेकर यांच्यासाठी. काय खेळाडू आहे उत्कृष्ट खेळाडू, तोसिंदे गावची शान. या तोसिंदे गावच्या शान साठी ही शायरी मैदान गाजवायची जिद्द ठेव. कारण जोपर्यंत तुझ्यावर कोणी जळत नाही सायू, मैदान गाजवायची जिद्द ठेव. कारण जोपर्यंत तुझ्यावर कोणी जळत नाही तोपर्यंत तू यशस्वी होतोयस हे कळत नाही. आणि म्हणूनच सायू याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि सेकंड दुसरा पुरस्कार आपण देतोय ऑलस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने. आमचा आयकॉनिक प्लेयर, तुसुंदे गावचं नाव मिस्टर तुसुंदे या नावाने ओळखला जाणारा वन अँड ओनली उगवती वारीची शान, तुसुंदे गावची शान, आन बान शान, अंडरआर्म क्रिकेट मधला सेन्सेशन. इथे आपण त्याला एक सामान्य खेळाडू प्रेक्षक म्हणून पाहतो. जेव्हा तुम्ही गुहागर पट्ट्यात जाल तेव्हा त्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. देवासारखी ज्याची पूजा केली जाते असा मिस्टर तुसुंदे एक्सप्रेस ईशान विठ्ठल रखमाई सेवा मंडळ अध्यक्ष अमरजी हरजकर यांना मी विनंती करेन. ईशान, टाळ्या तुम्ही फार कमी वाजवल्यात. ईशान आडिवरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार जायला पाहिजे. ब्रँड रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठा स्पोर्ट्स फैज स्पोर्ट्स रत्नागिरी यांचा ब्रँड अँबॅसिडर. हे सत्कार अशासाठी होत आहेत की एवढं सोपं नसतं मित्रांनो. एखादी स्पोर्ट्स कंपनी एखाद्याला ब्रँड अँबॅसेडर बनवते तेव्हा त्या खेळाडूने काय योगदान दिलेलं असेल, त्या खेळाडूची काय गुणवत्ता असेल, यासाठी हे सत्कार आहेत. फक्त एकच ईशानसाठी, ईशान या स्पर्धेसाठी तुलाही फक्त हिरमूच नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे तर फक्त खर्चू नकोस. ईशान, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. ईशान, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे. आम्ही काय केला रे? पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही म्हणून तू पळत राहू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. वेलकम बॅक ईशान आडिवरेकर साठी झाला पाहिजे. वन अँड ओनली ईशान आडिवरेकर. एक अजून एक सत्कार आहे, थांबा. मध्येच गणपतीचं नाव आहे. विघ्न विनाशक वक्रतुंड गणेशाचं नामकरण असलेला हा उंच पुरा खेळाडू आहे. परंतु या खेळाडूला ना ऍटिट्यूड आहे ना कोणतीही गर्व आहे. इगो नाहीये, अहमपणा नाहीये, मीपणा नाहीये. सर्वात अगदी सामान्यातला सामान्य सारखा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे राजापूर संघाचा सेन्सेशन, अंडरआर्म क्रिकेटचा किंग, महाराजा ऑफ अंडरआर्म क्रिकेट. क्रिकेटमध्ये देवगड असू देत, रत्नागिरी असू देत, मुंबई असू देत, भले भले खेळाडू होऊन गेलेत. होती म्हणतात ना की झाले बहु, होती बहु, परंतु या समहा. तर तो या समहा म्हणजेच काय, वन अँड ओनली ब्रँड अँबॅसिडर प्रथमेश उर्फ राजा सोड. याचा समस्त पासून त्यांच्या हृदयापासून एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ही सन्माननीय आदरणीय भगवान खड्डे यांना मी विनंती करेन की आपण या जबरदस्त खेळाडूचा सन्मान करावा एका जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून. हा एक मोठा सन्मान आहे. टाळ्या वाजत राहून देत मित्रांनो. हा सन्मान फक्त या वाडी स्पर्धा मर्यादित नाहीये. हा सन्मान आमच्या फक्त बालाजी भक्त मंडळाकडून नाहीये. हा सन्मान ऑलस्टार कडून नाहीये. हा सन्मान आहे तुसुंदाच्या प्रत्येक त्या व्यक्तिमत्वाकडून, प्रत्येक त्या ग्रामस्थांकडून. हा प्रथमेश तुझा आणि क्रिकेटचा राजापूरकरांचा सन्मान आहे. तर तो मनापासून स्वीकार कर.
धन्यवाद. आता फोटो घ्या तिघांचे. बोलायला देऊ. क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर कंपनी भरपूर असतील पण क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. अंडरआर्म क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. इथे क्रिकेटला जास्त महत्व आहे. तो तुम्ही बोलता ते दिसतं सगळीकडे, बोलायची गरज नाही. आमचं आधी इकडे टुर्नामेंट असतात तेव्हा आम्ही खास करून येतो. आज पण बरेच जण कामाला होते तरी पण आम्ही यासाठी आधी सुट्टी अरेंज करून आलेलो सर्व. आणि इथे मस्त वाटतं खेळायला. चांगलं म्हणजे क्रिकेटची पंढरी म्हणता ना ते बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. यावरून मी तुम्हाला सांगतो की मी कधी कधी जास्त बोलतो असं म्हणतात. काही लोकांनी कमेंट पण केले फालतू कमेंटेटर म्हणून. तुला असं वाटलं का रे? नाही कमेंटकडे आपण लक्ष द्यायचंच नाही. कमेंट बघायचंच नाही आपण. मस्त बोलता, तुम्ही चांगलं बोलता. तू मोबाईल वापरत नाही म्हणून ना. ओके, तो अल्लाह का बंदला घेऊन आलाय आज. सायू घरच्यांकडून केलेला सत्कार आहे हा. परंतु तो परवाचा जो इन्सिडेंट आहे तो काही जात नाहीये मनातून. काय करूया आपण? नक्कीच आम्ही उत्तर देऊ त्यांना योग्य वेळ ना. योग्य वेळ उत्तर देण्यासाठी तयार आहात. ऑल द बेस्ट सायूसाठी सुद्धा. आणि ईशान नेहमीप्रमाणे कमी बोलतो परंतु बॅटिंग मध्ये मात्र मास्टर आहे. ईशा आडुरेकर, ह्या दोन प्लेयर तुझे खरं तर तुझे हे मार्गदर्शक आहेत. तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. कधी कधी बॅड पॅच येतो. लोक म्हणत असतात की आता संपणार, ईशान संपणार. अशा वेळेला फिनिक्स पक्षाप्रमाणे उठून उभं राहायचं. त्यासाठी तयारी आहे का? नक्कीच आहे. बोलणारे भरपूर असतात आणि एखादा सामना पराभव झाल्यानंतर टोचणारे पण भरपूर असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपला गेम तशाच पद्धतीने खेळत राहायचं. कळणार? जे काही परवा आपल्याला वेळणेश्वरला अनुभव आलाय त्यानंतर मग पेटून उठलाय की नाही? आग लागली आहे ना. ती आग लागली पाहिजे सर्वांसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. ती आग विझवता कामा नये. सागर वाटर मध्ये येते टुर्नामेंट तर तिकडे आपण दाखवून देऊया. चला, या अंतिम सामन्याला सुरुवात करत आहोत. या अंतिम सामन्याला सुरुवात करत असताना मित्रांनो सर्वांना सांगू इच्छितो, बालाजी भक्त मंडळ, श्री बालाजी भक्त मंडळ 2000 साली 13-14 जणांच्या तरुणांनी